आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत। भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राइब करा तिलक। कृष्णा कृष्णा हरे कृष्णा हरे हरे। सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव। हरे कृष्ण राधे राधे कृष्ण 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 हरे कृष्ण राधे भ्राताश्री 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 महाराज, तुम्ही आमचे ज्येष्ठ असताना आम्हाला सर्वांना सोडून शत्रूच्या दिशेने का निघाला आहात? अरे ज्या सेनेमध्ये दुर्योधन, कृपाचार्य, द्रोणाचार्य आणि भीष्म पितामहांसारखे योद्धे असतील, त्या सेनेसोबत युद्ध करण्याचं साहस तर एखादा मूर्खच करू शकतो हो। या युधिष्ठिराला एकतर जुगार खेळता येत नाही की युद्ध लढता येत नाही। युद्धाच्या आधीच घाबरलाय हा। क्षत्रियांच्या नावावर कलंक आहे युधिष्ठिर हो। महाराज, युद्ध आरंभ करते वेळी शत्रू समोर हे असं हात जोडून जाणं योग्य होणार नाही। यामुळे पांडवांच्या सैन्याचं मनोबल खच्ची होईल आणि शत्रू सैन्यांचं मनोधैर्य वाढेल। होय महाराज, परत चलावं आणि युद्ध करण्याची घोषणा करावी। नाही, मी युद्धाची घोषणा करण्याच्या अवस्थेत नाहीये। अरे, तुम्ही सगळेजण अशी तोंड पाडून का उभे आहात? चिंता करू नका। धर्मराज युधिष्ठिर युद्धापूर्वी त्यांचं धर्मपालन करतायत। धर्मपालन करतायत? हो। धर्मराज त्यांचे पितामह आणि गुरु द्रोणाचार्य तसंच इतर ज्येष्ठांना नमस्कार केल्याशिवाय आणि त्यांच्या आज्ञेशिवाय युद्ध कसे करू शकतील? म्हणूनच धर्मराज त्यांच्या ज्येष्ठांची युद्ध आरंभ करण्यासाठी आज्ञा घेण्यास गेले आहेत। जर त्यांनी तसं केलं नसतं तर या धर्मयुद्धाचा आरंभ अधर्माने झाला असता।
तुमच्या नातवाचा प्रणाम स्वीकार करावा पितामह. कल्याणमस्तु. हे पितामह, हे माझं कसं दुर्भाग्य आहे की ज्या चरणांची पूजा आणि सेवा मी केली पाहिजे, तुमच्या त्याच चरणांना स्पर्श करून तुमच्या विरुद्ध युद्ध करण्याची आज्ञा मागण्यासाठी मला तुमच्याकडे यावं लागलंय. पितामह, आम्हा पांडवांना युद्ध करण्याची अनुमती आणि तुमचा आशीर्वाद द्यावा. हे धर्मराज, मला तुझ्याकडून याच शिष्टाचाराची अपेक्षा होती. तो तुझ्या धर्माचं पालन करताना तुझ्या ज्येष्ठांकडून अनुमती मागून अतिशय योग्य केलंस. मन प्रसन्न झालंय तुझा हा शिष्टाचार पाहून. परंतु हे धर्मराज, मी तर प्रतिज्ञाबद्ध आहे, म्हणूनच हे अधर्माचं युद्ध करण्यास विवश आहे. परंतु मी तुला आशीर्वाद आणि आज्ञा देतो की या युद्धात पांडवांचाच विजय होईल. परंतु या युद्धामध्ये तू मला पांडवांच्या बाजूने युद्ध करण्यास सांगू नकोस. मी हे वरदान तुला नाही देऊ शकणार पुत्र. हे पितामह, पुत्रांचा धर्म असा कधीही असू शकत नाही की ते त्यांच्या ज्येष्ठांना त्यांची प्रतिज्ञा मागे घेण्यास विवश करतील. पुत्रांनी तर असं करणं अपेक्षित आहे की त्यांच्या ज्येष्ठांची वचने तसंच त्यांच्या प्रतिज्ञांसाठी स्वतःचे प्राण देखील देतील. परंतु हे माझं दुर्भाग्य आहे की मी असं नाही करू शकत. तुम्ही निसंशयपणे कौरवांच्या पक्षातच राहाल, तो तुमचा धर्म आहे. परंतु जोपर्यंत तुम्ही कौरवांच्या बाजूने असाल, आम्ही हे युद्ध कदापि जिंकू शकायचो नाही, कारण तुम्ही अजयी आहात. आम्ही सर्व पांडव मिळून तुम्हाला याचना करतो आहोत की आम्ही धर्माच्या महत्तेची बाजू राखू शकू, त्याचा मान अजून वाढवू शकू. हा उद्देश समोर ठेवून कृपया सांगावं पितामह की आम्ही काय केलं पाहिजे. एकच उपाय आहे, माझी हत्या करून टाक. नाही पितामह, तुम्ही आमचे शत्रू नाही आहात. युद्धभूमीवर शत्रू सैन्यात उभा असलेला प्रत्येक सैनिक शत्रूच असतो, आणि त्यातून मी तर शत्रू सैन्याचा सेनापती आहे. त्यामुळे मी तुझा सर्वात मोठा शत्रू आहे. तू निसंकोचपणे माझी हत्या करून टाक. इतका मोठा अनर्थ माझ्याकडून नाही होऊ शकणार पितामह. पुत्र युधिष्ठिरा, माझा वध तुझ्याकडूनच काय. जोपर्यंत मी मनात आणत नाही तोपर्यंत जगातल्या कुठच्याही योद्ध्याच्या हातून होऊ शकत नाही. मला इच्छा मृत्यूचं वरदान मिळालेलं आहे. अशा अशक्य परिस्थितीमध्ये आम्ही आमच्या धर्माचं पालन कसं करावं, विजय तरी कसा मिळवायचा, या संबंधी कृपया आम्हाला मार्गदर्शन करावं पितामह. युधिष्ठिरा, या क्षणी मला काहीही समजत नाहीये. तू एखादी चांगलीशी संधी पाहून पुन्हा कधीतरी मला भेटायला ये. तुझ्या जिंकण्याचा मार्ग मी अवश्य शोधून ठेवेन. मी नक्कीच शोधून ठेवेन.
जशी आज्ञा पितामह. संजय, ताचरी हे काय करून बसलेत? कौरवांच्या शत्रूंना विजयाचा आशीर्वाद दिला त्यांनी. महाराज, भीष्म पितामहांनी त्यांच्या शत्रूंना नाही तर त्यांच्या नातवांना आशीर्वाद दिलेला आहे. जे ताचरींच्या विरुद्ध लढत आहेत असे पुत्र त्यांच्या आशीर्वादास पात्र आहेत का? हा युधिष्ठिर तर शकुनी आणि कृष्णाहूनही कुटील निघाला. ताचरींच्या भावनिक कमकुवतपणाचा फायदा घेऊन त्यांना माझा प्रिय पुत्र दुर्योधनाचा विश्वासघात करण्यास विवश केला आहे. प्रणाम गुरुदेव. कल्याणमस्तु. गुरुदेव, तुम्हाला तर ठाऊकच आहे की तुमचा हा शिष्य तुमच्या आज्ञेशिवाय ना एक बाण सोडू शकतो ना तुमच्या आशीर्वादाशिवाय हे युद्ध जिंकू शकतो. ठाऊक आहे युधिष्ठिर. आणि जर तू आज्ञा घेण्यासाठी नसता आलास तर माझी मनापासून हीच इच्छा असती की युद्धात तुझी हार व्हावी. परंतु तुझ्या शिष्टाचाराने गुरुचा मान आणि मन दोन्हीही सुखावलं आहे. म्हणजे तुम्ही तुमच्या शिष्याला तुम्ही दिलेल्या प्रशिक्षणाचं प्रावीण्य दाखवण्याचा आणि हे युद्ध जिंकण्याचा आशीर्वाद अवश्य देणार तर? धर्मराज, गुरुची ही सदैव इच्छा असते की त्याच्या शिष्याने गुरुपेक्षाही अधिक प्रगती करावी. म्हणूनच प्रिय शिष्य, मी तुला आज्ञा देखील देतो आहे आणि आशीर्वाद सुद्धा. मग तुम्ही आम्हाला उपदेश द्या की आम्ही आमचं कर्तव्य योग्य पद्धतीने पार पाडावं. गुरुदेव, हे धर्मराज, ज्या पक्षात धर्मराज आणि धर्मपिता श्रीकृष्ण असतील, विजय तर त्याच पक्षाचा होईल ना. माझी देखील अशीच इच्छा आहे की विजय धर्माचाच व्हावा, अधर्माचा नाही. परंतु काय गुरुदेव? परंतु जोपर्यंत माझा आत्मा माझा हा देह सोडून जात नाही, तू हे युद्ध नाही जिंकू शकत. त्यामुळे तुझ्या गुरुचं बोलणं लक्षात ठेव. युद्ध जिंकण्यासाठी तुम्ही सर्व भाऊ मिळून माझी हत्या करून टाका. नाही गुरुदेव, असं कसं होऊ शकतं? यापेक्षा तर चांगलं असेल की तुम्ही आमच्या बाजूने. नाही धर्मराज, मी तुमच्या सैन्याच्या बाजूने येऊन कौरवांच्या विरुद्ध युद्ध नाही करू शकत. तुला तर ज्ञात आहेच धर्मराज, मनुष्य अर्थ आणि धनाचा दास असतो. मी कौरवांच्या बाजूने लढून त्यांच्याकडून मिळणाऱ्या धनाने माझा आणि माझ्या कुटुंबाचा चरितार्थ चालवत आलो आहे. त्यामुळे जर मी कौरवांची साथ सोडून दिली तर असं होईल की मी माझ्या धर्माची साथ सोडून दिली. असा विद्रोह करण्यापेक्षा तर चांगलं होईल की माझ्या प्राणांनी माझ्या या देहाचा त्याग करावा, ज्या देहावर कौरवांच्या खाल्लेल्या मिठाचं ऋण आहे. गुरुदेव, भाग्याने आपल्याला सर्वांना कुठे आणून उभं केलंय. जर या दुर्भाग्याची पूर्व सूचना असती की एक दिवस आम्हाला आमच्या गुरूंविरुद्ध देखील लढावं लागेल, तर मी तुमच्याकडून शिक्षण कधीही घेतलं नसतं, कधीही घेतलं नसतं. कल्याणमस्तु.
प्रणाम कुलगुरू. आयुष्मान भव. हे गुरुदेव, तुम्ही कुलगुरू आहात, धर्मगुरू आहात, धर्माचे मार्गदर्शक आहात. आणि मी धर्माच्या मार्गाने जाणारा एक पथिक आहे. परंतु या क्षणी मी धर्म संकटात सापडलोय. कृपया तुम्ही मला मार्गदर्शन करावं. हे युधिष्ठिर, तुम्ही धर्मराज आहात, तरी देखील धर्म संकटाबद्दल बोलतात. लोक तर तुमच्या धर्मचारणापासून प्रेरणा घेत असतात आणि तुम्ही माझ्याकडून मार्गदर्शनाची इच्छा करताय. तरी देखील विचारा, काय विचारायचं आहे? युद्धात मी धर्मगुरूंच्या विरोधात लढणं योग्य असेल? धर्म काय आहे आणि अधर्म काय आहे हे धर्मराजाने जाणून घ्यायची आवश्यकता नाहीये. हे मला चांगल्या प्रकारे ठाऊक आहे. परंतु शिष्टाचार पाळत तुम्ही हा प्रश्न विचारून माझ्या विरुद्ध वास्तवात युद्ध करण्याची आज्ञा मागितली आहे. तुमचं हे वागणं, हा शिष्टाचार मनाला भावला, मन प्रसन्न झालं. त्यामुळे जा, मी तुम्हाला युद्ध आरंभ करण्याची आज्ञा देतोय. धन्यवाद. आणि मला हा आशीर्वाद देखील द्या कुलगुरू, की मी कोणत्याही सामर्थ्यशाली शत्रूला पराभूत करू शकेन. हे युधिष्ठिर, तुमची खरी चिंता काय आहे मी जाणून आहे. मी चिरंजीव आहे, त्यामुळे कोणीही माझा वध करू शकत नाही. परंतु या बाबतीत चिंता करण्याची आवश्यकता नाहीये. ते अशासाठी कारण माझं जिवंत राहणंच पांडवांच्या हिताचं आहे. कारण माझ्या प्रत्येक श्वासाबरोबर मी तुमच्या विजयाची प्रार्थना करत असेन. जा, विजयी भव. जर कौरवांचे सर्व गुरु आणि ज्येष्ठ पांडवांच्याच विजयासाठी प्रार्थना करतील तर कौरवांचे काय होईल? हे पितामह, हे द्रोणाचार्य, हे कृपाचार्य, हे सर्व शरीराने तर अवश्य कौरवांबरोबर आहेत, परंतु मनाने ते पांडवांबरोबर आहेत. संजय, पांडवांबरोबर. महाराज, या महासंग्रामाची ही विचित्र परिस्थिती वरवर पाहता तरी विडंबनाचीच वाटते. परंतु तीक्ष्ण नजर असणाऱ्यांना या विडंबनेच्या पडद्याआड लपलेली धर्म, कर्तव्य, सिद्धांत आणि शिष्टाचाराची ती रत्न देखील दिसू शकतील, जी प्राप्त केल्यास मानव चरित्र तारकांनी भरलेल्या आकाशासमान चमकत राहील. संजय, तू माझ्या समोर रत्न आणि ताऱ्यांच्या चमकण्याचं वर्णन करून मला नेत्रहीन असल्याची प्रकर्षाने जाणीव करून देतो आहेस. क्षमा करावी महाराज, मी हे असं दुस्साहस कसं करू शकेन? मी तर केवळ हे सत्य दाखवण्याचा प्रयत्न करत होतो. हे धर्मराज, तुझा हा मामा शल्य महाराज अवश्य आहे, परंतु स्वतःच्या वचनांच्या बेड्यात अडकलेला आहे. मी दुर्योधनाची खेळी न समजल्यामुळे त्याच्या राक्षसी सत्काराने प्रसन्न होऊन त्याच्या आग्रहाखातर तो जे मागेल ते द्यायचं मी वचन दिलं होतं, आणि त्याने पांडवांच्या विरुद्ध युद्ध करण्याचं वचन माझ्याकडून मागून घेतलं. आता तुम्हीच सांगा धर्मराज, मी एक क्षत्रिय असताना माझं वचन मोडलं तर जग माझ्यावर हसणार नाही का? नाही मामाश्री, तुमचा सन्मान आमचा सन्मान आहे. तुम्ही निसंकोच तुमचं वचन पूर्ण करा. परंतु ज्येष्ठ या नात्याने तुम्ही आम्हाला उपदेश देखील करावा, ज्या योगे आम्हाला युद्धात सहाय्य होईल आणि आम्ही युद्ध जिंकू शकू. धर्मराज, तुला म्हणायचंय तरी काय? स्पष्टपणे बोल. मामाश्री, या जगात केवळ दोनच सर्वश्रेष्ठ सारथी आहेत. यामध्ये एक आहेत श्रीकृष्ण आणि दुसरे आहात तुम्ही. एक
आमच्या बरोबर आहेत आणि एक कौरवांच्या सैन्यामध्ये. याच प्रकारे धनुर्धर अर्जुन इतक्या उच्च श्रेणीचा योद्धा आहे ज्याच्या युद्ध कौशल्यावर युद्धाचा परिणाम अवलंबून आहे. हो, ते तर आहेच. आणि परत श्रीकृष्ण त्याचे सारथी आहेत, ज्यामुळे पांडवांचं पारडं जड आहे. जर अशीच एखादी कुशल सारथी आणि कुशल योद्ध्याची जोडी कौरवांनी बनवली नाही तर कौरव माझ्यासारख्या सारथ्याचा लाभ अवश्य करून घेतील. परंतु अर्जुनासारखा युद्धनीतीमध्ये निपुण योद्धा कौरवांच्यात कोण असू शकतो? आहे मामाश्री, आणि तो आहे कर्ण. कर्ण? होय मामाश्री. जर कर्णाने या युद्धाचा भार आपल्या खांद्यावर घेतला तर तो अवश्य तुम्हालाच त्याचा सारथी बनवेल. कारण कर्णाच्या व्यतिरिक्त तुमच्यासारख्या सारथ्याचं महत्व कौरवांच्यात कोणीही जाणत नाही. असं होणं अगदी शक्य आहे. आणि जर असं झालं तर त्या स्थितीमध्ये जेव्हा तुम्ही कर्णाचे सारथी असाल तेव्हा त्याला बोलण्यात गुंतवून तुम्ही त्याचं लक्ष विचलित करू शकता. हो मामाश्री, असं करण्यात काहीही चूक नाहीये. कारण अशा प्रकारे तुम्ही कौरवांच्या बाजूने युद्ध करून तुमची वचनपूर्ती कराल आणि कर्णाचा तेजोभंग करून धर्माची साथ देखील द्याल. धर्मराज, तू धर्माच्या सेवेचा हा विलक्षण मार्ग दाखवून माझ्या मनावरचं ओझं हलकं केलंयस. जा आणि युद्ध प्रारंभ कर. ईश्वर तुझ्या बरोबर आहे. या धर्मयुद्धामध्ये विजय तुझाच होईल. प्रणाम मामाश्री. हे क्षत्रिय कौरव योद्ध्यांनो, या क्षणी मी दोन्ही सैन्यांच्या मधोमध उभा आहे. माझ्या पायांखाली ती रेखा आहे जी धर्माला अधर्मापासून वेगळं करते. या रेषेच्या पलीकडे दोन्ही बाजूंच्या सेना आणि त्यांचा प्रत्येक योद्धा हेच मानून युद्ध करेल की त्याचीच बाजू धर्माची आहे. परंतु सत्य हे आहे की दोन्हींपैकी दोन्ही सेना धर्माच्या बाजूने असू शकत नाही. यातील एकच धर्माच्या बाजूने आहे आणि एक अधर्माच्या बाजूने. परंतु तुमच्या कौरवांपैकी ज्या कुणाला मनापासून असं वाटतंय की आम्ही पांडव धर्माच्या बाजूने आहोत, जर तो योद्धा धर्माची साथ देऊ इच्छित असेल तर हाच तो क्षण आहे जेव्हा तो ही रेखा पार करून आम्हा पांडवांना येऊन मिळू शकतो. धर्माच्या नावाने मी त्याला आवाहन करतो की त्याने तिथे जावं जिथे त्याचं मन जायला सांगतंय.
भ्राताश्री, धर्माच्या नावाने योद्ध्यांना भीक मिळत नसते. जर झोळी पसरायचीच असेल तर ही युद्धभूमी सोडून एखाद्या मंदिराच्या पायरीवर जाऊन बसा. कपट कारस्थान करून दुसऱ्यांचे अधिकार हिरावून घेणारा डाकू दानाचं महत्व काय जाणून असणार? हे तर आम्हा दानी राजांचं काम आहे. जर तू आमच्याकडून कपट कारस्थानाने इंद्रप्रस्थ हिरावून घेण्याऐवजी तुझी झोळी पसरून भिक्षेत इंद्रप्रस्थ मागितलं असतंस तर मी हसून ते दान देऊन टाकलं असतं. बघत रहा स्वप्न इंद्रप्रस्थाची, पण हातात काहीही येणार नाही. मूर्खांच्या तोंडी कशाला लागायचं? चला भ्राताश्री, यावं. मामाश्री, बघा, हे तर रिकाम्या हाताने चालले. भाच्या, जर तू आज्ञा दिलीस तर मग मी जातो ना बिचाऱ्या पांडवांबरोबर. महाराज युधिष्ठिर, भ्राताश्री, मी तुमच्या बाजूने येत आहे. मी युयुत्सू तुमच्या बाजूने युद्ध करणार आहे. युयुत्सू, काय तुम्ही मला तुमच्या सैन्यात घ्याल? युयुत्सू, तुझं स्थान केवळ आमच्या सैन्यात नाहीये तर आमच्या हृदयात देखील आहे. ये, आम्हाला आलिंगन दे. सावत्र भाऊ शेवटी सावत्रच निघाला. मामाश्री, हा तर आपल्यातून निघून गेला. अरे, एका दासीचा पुत्र एका जागेवर थांबू तरी कसा शकत होता? बरं झालं असतं जर याच्या धमन्यांमध्ये पिताश्रींचं रक्त नसतं. काय म्हणालास? माझा पुत्र असून युयुत्सू पांडवांना जाऊन मिळाला आहे? हो महाराज. असंभव, असंभव, असंभव. हे भोलेनाथ, भगवान श्रीकृष्ण तर या युद्धामध्ये एका सारथ्याच्या भूमिकेत आहेत. तरीही ते कोणा योद्ध्याच्या आधी शंख वाजवून युद्धाची घोषणा कशी करतायत? देवी, हे केवळ साधारण युद्ध नाहीये, धर्मयुद्ध आहे, जे एका बाजूला 100 दुर्गुण आणि दुसऱ्या बाजूला 5 सद्गुणांच्या मध्ये होऊ जाते. आणि या दोहोंच्या मध्ये स्वतः भगवान श्रीकृष्णच धर्माचे मार्गदर्शक आहेत. देवी, भीष्म आणि आचार्य द्रोण अनुभव आणि ज्ञानाची प्रतिबिंबे आहेत, जे 100 दुर्गुणांचे दास बनले आहेत. 5 पांडव धर्म, बल, शौर्य, सौंदर्य आणि विवेक या 5 गुणांची प्रतिबिंबे आहेत. या 5 गुणांच्या मार्गदर्शनासाठी भगवान श्रीकृष्णांना सारथी बनावं लागलंय. म्हणूनच या धर्मयुद्धाची सुरुवात शंख फुंकून भगवंत श्रीकृष्ण करतायत. हा खूप सखोल विचार आहे, जो ज्ञानीच समजू शकतो.
महाराणी, युद्ध आरंभ होते. शंखध्वनी ऐकताय ना? कसं नाही ऐकणार मंगला? केवळ हाच एक ध्वनी 13 वर्षांपासून माझ्या कानांमध्ये घुमतोय. 13 वर्षांपर्यंत प्रत्येक रात्री माझ्या स्वप्नात शंख वाजत आले आहेत. प्रत्येक रात्री युद्धाची घोषणा होते. प्रत्येक रात्री कौरव आणि पांडवांच्यात महासंग्राम होत आलाय आणि दुष्टासनाच्या छातीची अर्जुनाचे बाण चाळण करत आले आहेत. त्यांच्या गर्विष्ठ मस्तकाचे भीमाची गदा तुकडे तुकडे करत आलीये. त्यांचे निर्लज्ज डोळे फोडून टाकले गेलेत. भीम त्याच्या धडापासून त्याचे हात उखडून फेकत आलाय. ज्या हातांनी त्याने माझ्या या केसांना स्पर्श केला होता. पुरे करा महाराणीजी, पुरे करा. या भयानक दृश्याच्या कल्पनेने देखील माझे काळीज थरारून जात आहे. परंतु मंगला, हे स्वप्न तर मी प्रत्येक रात्री पाहते. मी पाहते की माझे 5ही पती आपापल्या हातांच्या ओंजळीत दुःशासनाचे रक्त घेऊन त्याच्या स्पर्शाने दूषित झालेल्या माझ्या केसांना धुण्यासाठी माझ्या जवळ येत आहेत. हो, आणि हर्षोल्हास आणि व्याकुळतेने माझी निद्रा मध्येच भंग होते. माझं स्वप्न अर्धवट राहतं. मला खूप दुःख होतं. मी निराश होऊन आकाशाच्या दिशेने बघते तर वेळ पहाट होतानाची असते आणि मला सर्व आकाश दुःशासन आणि कौरवांच्या रक्ताने लाल झालेलं दिसतं. लाल. आणि उगवणारा सूर्य ईश्वराच्या वतीने माझं सांत्वन करतो की तो दिवस सुद्धा येईल जेव्हा ही धरती देखील या आकाशाप्रमाणेच दुःशासन आणि कौरवांच्या रक्ताने लाल होऊन जाईल. लाल. आणि तो आज दिवस उगवलाय मंगला. हो, आज तो दिवस उगवलाय. आता माझं स्वप्न सत्यात उतरेल. आता मी दुःशासनाच्या रक्ताने माझे केस धुणार आहे आणि माझे केस पवित्र होऊन जातील. हो मंगला, माझे केस आज पुन्हा एकदा पवित्र होऊन जातील. महाराज, आता कौरव आणि पांडवांमध्ये महाभयंकर युद्ध सुरू होत आहे. पांडवांचे सेनापती दृष्टद्युम्न आक्रमणाचा आदेश देणार आहेत. आक्रमण! आक्रमण!
आक्रमण! आक्रमण! आक्रमण! आक्रमण! आक्रमण! आक्रमण! आणि सरते शेवटी कुरुक्षेत्रावर महाभारताच्या त्या महाभयंकर युद्धाला तोंड फुटलं. दोन्ही बाजूंचे सैनिक एकमेकांवर धावून गेले. हत्ती, घोडे, रथ आणि पायदळाच्या प्रचंड आवेगाने रणांगणात धुळीचे लोळ उठू लागले. कौरव आणि पांडव दोन्ही बाजूंचे वीर योद्धे एकमेकांना भिडले. तलवारींचा खणखणाट, धनुष्यांचे टणत्कार आणि जखमी होणाऱ्या सैनिकांच्या विव्हळण्याच्या आवाजांनी सर्व आसमंत भरून गेला. महाराज, भीमसेनांची भयंकर गर्जना ऐकून कौरवांचं सैन्यच नाही तर हत्ती, घोडे सर्व घाबरून मागे आलेत. आक्रमण करा! कुणालाही सोडू नका! मारा! हे सारथी, भीमाने केवळ त्याच्या घन गर्जनेनेच आपल्या सैन्यामध्ये भीती पसरवली आहे. जर तो अशाच प्रकारे चित्कारत राहिला तर कौरव सैन्यात हाहाकार माजून जाईल. त्यामुळे त्याच्या गर्जनेचा गळा आवळावाच लागेल. चल सारथी, आमचा रथ भीमाच्या रथासमोर घेऊन चल. चल. जयद्रथ! ओरडू नकोस भीमा. आरडा ओरडा करून युद्ध जिंकलं जात नाही. युद्ध तर स्वतःच्या शौर्याने, स्वतःच्या बाहुबळाने जिंकलं जातं. तुला तुझ्या बाहुबळाचा खूप गर्व आहे ना, परंतु जो पुरुष एखाद्या स्त्रीवर त्याच्या शक्तीचा प्रयोग करतो तो बलवान असून सुद्धा नपुंसक असतो. भीम! पाहिलंस, सत्य ऐकून कसा तळमळाट झालाय तुझा. आठवतंय ना द्रौपदीला कशा प्रकारे जबरदस्तीने उचलून नेलं होतंस तू. आज मी माझ्या त्याच पत्नीच्या अपमानाचा बदला घेणार आहे. बरं झालं तू स्वतःच माझ्या समोर आलास. आज तुला कोणी वाचवू शकणार नाही. सावधान! भीम!
महाराज, भीमसेनांच्या भीषण प्रहाराचा महारथी जयद्रथ सामना करण्यात अयशस्वी ठरलेत आणि ते बेशुद्ध झालेत. त्यांच्या सारथ्याने तत्काळ रणभूमीवरून रथ बाहेर काढलाय. भीमाच्या या पराक्रमाने युवराज दुर्योधन व्याकुळ झालेत. हे गुरुकृपाचार्य, लहानपणापासूनच पांडव आणि सर्व कौरवांना गुरु द्रोणाचार्यांनी धनुर्विद्येसहित युद्धाचं संपूर्ण प्रशिक्षण दिलंय. मग हा भीम एकटाच कसा काय कौरवांचा विनाश करत सुटलाय? हे युवराज, तुमच्या चिंतेचं प्रमुख कारण काय आहे? माझ्या चिंतेचं कारण भीम आहे. भीम लहानपणापासूनच मला याची घृणा वाटत आली आहे आणि आज जेव्हा मी माझे मेवणे महारथी जयद्रथांना युद्धभूमीवर भीमाच्या हातून हरताना पाहिलं, तेव्हापासून या भीमाच्या प्रती माझी घृणा खूप अधिक वाढली आहे. तुम्ही बरोबरच विचार करत आहात युवराज. तुम्ही योग्यच विचार करत आहात. जर भीमच्या आक्रमणाला थांबवलं गेलं नाही तर उन्मत्त हत्तीप्रमाणे तो कौरवांना एकटाच पायदळी तुडवून टाकेल. परंतु गुरु द्रोणाचार्यांचा असा कोणता शिष्य आहे जो या उन्मत्त हत्तीवर अंकुश लावू शकेल? मी लावेन भीमावर अंकुश. मी अश्वत्थामा, गुरु द्रोणाचार्यांचा शिष्य देखील आणि पुत्र देखील. हा माझ्या पित्याच्या आणि गुरूंच्या शिकवणीचा अपमान असेल जर त्यांचा पुत्र अश्वत्थामा असताना कुणा दुसऱ्या योद्ध्याला शत्रू भीमावर अंकुश ठेवण्यासाठी निवडलं गेलं. वा अश्वत्थामा वा! आता गुरुबंधूंचं युद्ध बघण्याचा आनंद मिळणार आहे. जा अश्वत्थामा जा. परंतु लक्षात ठेव, तू एका उन्मत्त हत्तीशी लढायला जातो आहेस. चल सारथी. अच्छा, तू. चल सारथी. अश्वत्थामा, तू माझ्या रथावर बाण चालवून मला युद्धासाठी आव्हान दिलंस. हो भीम, तू सुद्धा माझ्या पिताश्रींचा शिष्य आहेस आणि मी सुद्धा. पाहूया या आपल्या दोघांपैकी कोणता शिष्य त्यांच्या गुरूंचा मान ठेवतो ते. हे अश्वत्थामा, तू माझे गुरु द्रोणाचार्यांचा पुत्र आहेस आणि माझा गुरु बंधू आहेस. त्यामुळे माझी इच्छा होती की माझी ही शस्त्रे तुझ्या चरणांवर अर्पण करून तुझा सन्मान करावा. परंतु ते होणं शक्य नाही, कारण तू त्या अधर्मींबरोबर आहेस ज्यांनी माझी पत्नी पांचाली द्रौपदीचा अपमान केलाय. त्यामुळे तू माझ्या सन्मानाचा नाहीस तर माझ्या प्रकोपाचा अधिकारी आहेस. सावधान.
ना